पालक खायचं म्हणल्यावर नाक मोडणारे सुद्धा ही पालक खिचडी ना एकदम आवडीने खाणार बघा, आणि त्यांचं पालक बद्दलचं मनच बदलून जाणार. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिलं तर एक वाटी आहे ना तांदूळ घ्यायचा. आता इथे मी राशनचा तांदूळ घेतलाय, तुम्ही कुठलाही घेऊ शकता, पण मला आहे ना राशनच्या तांदळाची खिचडी लई जबरदस्त वाटते बघा. आणि त्याचबरोबर अर्धी वाटी मूग डाळ घ्यायची आणि त्याच्या अर्धी पण तूर डाळ घ्यायची. याला आहे ना मस्तपैकी धुवून आहे ना 10 मिनिटासाठी भिजायला ठेवायचं. नंतर पालक घ्यायचं कापून असं. आता तुम्हाला जेवढा पालक घ्यायचा ना तेवढं तुम्ही घेऊ शकता बरं का. नंतर लगेच 10 मिनिटं झाले का कुकरमध्ये डाळ तांदूळ टाकायचे भिजलेले, कापलेला पालक टाकायचा आणि त्याचबरोबर एक बटाटा टाकले कापून, कांदा टाकला आणि टोमॅटो टाकला आणि चवीपुरतं मीठ टाकून आहे ना पाणी टाकायचं बरंच. आणि याच्या ना मस्तपैकी अशा 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. नंतर गॅस बंद करायचा आणि याची वाफ जाऊन द्यायची. तोपर्यंत लसूण आहे ना असा बराच घ्यायचा असा कुटून, आणि आता वाफ गेलेली असते कुकरची, झाकण उघडून बघायचं. मस्तपैकी आपला असा डाळ तांदूळ शिजलेला आहे, पालक शिजलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. नंतर लगेच कढई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं. तेल गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायची आणि आपण ठेचून घेतलेला लसूण टाकून द्यायचा. थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं आणि हळद टाकायची. आणि आता इथं माझ्याकडून काय झालं माहितीये का, जी